माणसाने जन्माला आल्यानंतर कमीत कमी एकदा म्हणा वारी करायची तर या जीवनाचा स्वार्थ होणार आहे, अन्यथा स्वार्थ होणार नाही. तुम्ही इकडे किती जा, हो गया प्रयाग मका मजना कुठेही गेला, तर फळप्राप्ती मिळत ना न मिळत तुमची कर्मावर असेल. परंतु इथं एक वेळा सांगितलं, किती वेळा सांगितलं? एक वेळा सांगितलं, एकदा, फक्त एकदा तुम्ही केले पुन्हा माघारी फिरत नाही. हो व्हायलाच लागला असेल. आणि जीवनाचा स्वार्थ करू नये, कारण का तो खूप बरा आहे ते वडील राम महाराज. हो आणि तिथे कारण का तिथला पाटील जी होता दामाजी पाटील, तरी सांग कारण का आता आंबे सगळ्यांनी खाल्लेले लक्षात, सगळे आंबे खाल्ले खाल्ले का नाही खाल्ले. पांडुरंगाला कोणी आणून दिला दिला का पांडुरंग? आपणच खाल्ले पण नाही. दामाजी पाटील तसे आंब्याला आंबे झालं, पान लागलं, आंबे लक्षात ठेव, पिकले आंबे की लगेच आधी पांडुरंगाला टाकायचे, पाठीवर आंबे द्यायचे आणि मग आंबे खायचे. काय काय लागते डॉक्टर साहेबची लोक लक्षात घ्या, कारण आखिरीशिवाय आंबा तोंडला हाता येते. लक्षात ठेवा, आखिरीला आंबा पुजतात, वडिलाला जीव घालतात, मग आंबा खायला सुरुवात करतात. मी तर करते आणि त्या टायमाला महाराज गावात फिरला म्हणजे पांडुरंगाला आंबे द्यायचे. कोणी म्हणजे पांडुरंगाला काय म्हणजे माझ्या पत्नीला घेऊन जाऊ महाराज. दोघ जण निघाले महाराज, दोन डाला डोक्यावर घेतल्या, पत्र लिहिलं आणि पत्र लिहून, कारण का पांडुरंगाचं पूजन करण्याला असं करत नाही आले. कुठेच नाही बघता आपलं आपलं कर्म करणे लक्षात ठेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण आणि विश्वाच्या ब्रह्मांडाच्या मार्गाने रूप बदललं आणि तारी पुढाले महाराज राणोबा महाराजाला बसवलं. आणि म्हणे मला भूक लागली, म्हणजे काय तर ते म्हणजे तिच्या पत्नीने आंबा काढला आणि देऊन टाकला. मला भगवंताने ते आंबा चोकला. अरे 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 लय आंबट आंबा रे आंबा देऊन टाकला. आणि तिथं गेले महाराज, त्या पुजाऱ्यापाशी आंबे दिले पण एक आंबा केले आणि ती आंबा देऊन येऊन पाहिजे तिच्या पत्नीनं ओटी ठेवला होता तो आंबा चोकलेला असतो. आणि ती आयवणी संभव माझ्या चोकोपर्यंत लक्षात ठेवा, तुमचा आमचा जन्म आईच्या उदातून झाला, परंतु चोकोपर्यंत आयवणी संभव ते आंब्यापासून म्हणजे काय कर म्हणले प्राप्ती. कारण का जितकी भक्ती लक्षात ठेवा तितकं भक्ती काय करावी, अनन्य भावानं केली पाहिजे, तेव्हा तो भगवंत तुमच्यापाशी येतो. अन्यथा नाही, सगळं सोडून दिलं पाहिजे. फक्त एकच की ह्यावर विचार करला पाहिजे. देव ते आणि ह्यावर विचार करला पाहिजे आणि तेव्हा त्या भगवंताची काय होते
कृपा होते बघून तुम्हाला भेटता आणि तुम्हाला भेटत नाही. लक्षात ठेवा आपण जे वाढण्यात काढलेलं आहे कारण का सगळं संसाराचा 21 दिवस 22 दिवस